नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन। मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे 26 मार्च 2025 चालू घडामोडी म्हणजेच नॅशनल आणि इंटरनॅशनल लेव्हलचे लेटेस्ट करंट अफेअर्स। चला तर सुरुवात करूया। पण सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करून ठेवा, कारण येणारे प्रत्येक पुढचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचेल। चला तर सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, 10वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, नागपूर। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, आशियातील सर्वात मोठे अशी ओळख असलेले कोणत्या ठिकाणचे ट्यूलिप उद्यान पर्यटकांसाठी खुले होणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, श्रीनगर येथील। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, आशियातील सर्वात मोठ्या ट्यूलिप गार्डनचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, ओमर अब्दुल्ला यांच्या हस्ते होणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, BCCIच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, अण्णा बनसोडे यांची निवड झाली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत ॲथलेटिक्समध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, एकूण 23 पदके जिंकली आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत ॲथलेटिक्समध्ये महाराष्ट्राने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, नंबर 10, म्हणजे एकूण 10 सुवर्ण पदक महाराष्ट्राने जिंकले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 कोणत्या ठिकाणी सुरू आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, नवी दिल्ली येथे सुरू आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत कोणत्या ठिकाणच्या ईश्वर टाकने सुवर्ण पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, पुणे येथील ईश्वर टाकने सुवर्ण पदक जिंकले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत पुण्याच्या ईश्वर टाकने किती मीटर भालाफेक करत सुवर्ण पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, 62.66 मीटर। मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुम्हाला जर कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन आणि आन्सरची PDF पाहिजे असेल किंवा स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिकाचा संच पाहिजे असेल तर तुम्हाला याची PDF आपल्याकडे मिळेल। त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्हाला व्हॉट्सअपवर संपर्क साधायचा आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे नंबर 11, वित्त विधेयक 2025 लोकसभेत कोणी सादर केले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, निर्मला सीतारामन यांनी केले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, वित्त विधेयक 2025 मध्ये ऑनलाईन जाहिरातीवरील किती टक्के शुल्क रद्द करण्याचा प्रस्ताव आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, 6% शुल्क रद्द करण्याचा प्रस्ताव आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचा GDP किती टक्के वाढू शकतो असा अंदाज S&P ग्लोबलने वर्तवला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, 6.5%। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत पुण्याच्या ईश्वर टाकने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, भालाफेकमध्ये। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, BCCIच्या लोकपाल पदावर नियुक्ती करण्यात आलेल्या न्यायमूर्ती अरुण मिश्रा हे
कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, मध्य प्रदेश राज्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 16. टाटा मोटर्सने कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड केली आहे? तर याची बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, विकी कौशल. पुढचा प्रश्न आहे नंबर 17. बायोसारथी हा उपक्रम कोणत्या मंत्रालय लॉन्च करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, विज्ञान आणि तंत्रज्ञानवर. पुढचा प्रश्न आहे नंबर 18. AIKEYME अभ्यास भारत आणि कोणादरम्यान आयोजित करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, आफ्रिकी देश. पुढचा प्रश्न आहे नंबर 19. भारताच्या वित्त सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, अजय सेठ. पुढचा प्रश्न आहे नंबर 20. ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, केरळ. पुढचा प्रश्न आहे नंबर 21. अजय सेठ यांची भारताच्या कोणत्या विभागाच्या सचिवपदी निवड झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, वित्त विभागाच्या सचिवपदी निवड झाली आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 22. राष्ट्रीय समुद्री खेळ 2025चे आयोजन कुठे करण्यात येत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, मुंबई येथे. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. वन टाईम सेटलमेंट स्कीम 2025 कोणत्या राज्याद्वारे लॉन्च करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, हरियाणा. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. मुंबई येथे कोणत्या कालावधीत राष्ट्रीय समुद्री खेळ 2025चे आयोजन करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, 24 मार्च ते 4 एप्रिल. पुढचा प्रश्न आहे नंबर 25. ग्लोबल सिस्टम फॉर मोबाईल कम्युनिकेशन असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, गोपाल विठ्ठल. मित्रांनो, हे होते 26 मार्च 2025चे चालू घडामोडीज म्हणजेच लेटेस्ट टुडे लेटेस्ट करंट अफेअर्स. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो. लाईक करण्यासाठी तुम्हाला कोणतेही चार्जेस लागत नाही. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना आपले व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. इथेच थांबूया.